जय एकविरा गाईज. हाय माझा लॉंग व्लॉग नंबर 7. आणि आज होती भाऊबीज. तर मामा येणार होता मम्मीसाठी भाऊबीज घेऊन. तर मामाच्या जेवणाच्या तयारीमध्ये मम्मीने चिकन बिर्याणी, कोलंबी भात, भाकर वगैरे बनवलेलं. तर मामा आल्यानंतर मी मामासोबत टाईमपास थोडा वेळ चेस खेळलो. नंतर मम्मीनी पण मामाला भाऊबीज ओवाळून घेतली. तर ओवाळून झाल्यानंतर मी, मामा आणि दादा तिघंजण बसलेलो जेवाय. तर संध्याकाळी मी पण रेडी झालो दीदीकडे भाऊबीज घेऊन जाण्यासाठी. तर खालती आमच्या अर्धे दादा लोक वेट करत आहेत. तर डायरेक्ट आम्ही निघालो आहे. तर पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे HP पेट्रोल पंपवर गाडीत पेट्रोल भरायला. तर HP पेट्रोल पंपवर आल्यानंतर बघितली खूपच लाईन होती. बरं थोड्या वेळात पेट्रोल भरून आम्ही निघालेलोच की आम्हाला डायरेक्ट भेटली ट्रॅफिक. आम्ही कुठे जाऊ आणि आम्हाला ट्रॅफिक भेटली ना असं कधीच नाही झालं आहे. तर आम्ही पोचलो दीदीकडे काटेमानिवलीला. तर हा आहे तिकडचा बाहेरचा एरिया. तर आम्ही पुढे गेलो. नंतर घरात आल्यानंतर दीदी आणि दादा आमचा तिथे वेट करत होते. तर तिथे आम्हीसुद्धा या दोघांचा वेट करत बसलो. तर हे ॲज युजल नेहमीप्रमाणे लेटच येतात. तर सगळे कझिन्स जमा झाल्यानंतर आम्ही भाऊबीजेला सुरुवात करतच होतो की हा आमचा भाचा रडायला लागला, कारण ह्याला आम्ही कझिन्सच्या फोटोमध्ये घेतलं नव्हतं. ते त्या भाऊबीजेची आता सुरुवात झाली. ओवाळून झाल्यानंतर आमच्याकडे टाईमपास करायला काय नव्हतं, म्हणून आम्ही हा एक पिक्चर बघितला. मग पिक्चर बघून टाईमपास केल्यानंतर आम्ही जेवलो. जेवायला चिकन बिर्याणी, मटण, भाकरी वगैरे होतं. नंतर इथे आता सगळेच जेवायला बसलेत. आता गाईच आज सकाळपासून बिर्याणी चालू. तर बिर्याणी खाऊन खूप कंटाळा आलेला. नंतर इथे अर्धे लोक जेवत आहेत आणि आमच्या दोघांचं जेवण पण झालेलं. तर हे सगळे हळूहळू जेवण झाल्यानंतर सगळे निघाले घरी जायला. तर गाईज आजच्या व्लॉगसाठी एवढंच. तर बाय गाईज. जय एकविरा. सबस्क्राईब.